गावकडलं वातावरण बघू शकता तुम्ही. आणि मी आलो व्हाईट शूज घालून घेतले त्यात. आणि काका मी कोणी येतील, गाडी त्यांची अडकली कुठे माहित नाही काय ते बघूया आम्ही. तर बघूया गाईस काय होतं. समा आता केक घेणार आहे 1 लाखाचा. पाचशे विचार नाही आता नाही पळू शकणार पण लई नाही समिती पाय अडकणार त्याचा अजून. बैल पळायला लागला गाईस बघू शकता. बैल पकडला. A few moments later. तुम्ही थोडं हिंदीमध्ये सांगतो, थोडं मराठीमध्ये सांगतो. तो उसका है ना पूरा वो रहता है ना वो बांधने का दोरा. काय दोरा मत नाही ना काय म्हणते सांग त्याला. मराठी बघा काजर मराठी म्हणू रस्ती म्हणतात. फायनली बैलाला पकडलंय. आम्ही पण निघतोय आता. काही गाडी कुठली आल्टो. इज्जत नाही, इज्जतचा विषय नाही. इज्जत मी खात नाही गाडीची, कारण गाडी आहे, पाऊस आहे, आम्हाला गाडी साथ देते आज हे महत्वाचं आहे. कारण पावसाची गाडी जर नसती तर आम्ही कुठे फिरणारच नाही का बसला असता घरी आहे का ना. आता गाडी आहे चांगली आहे ना गाडी, काय विषय नाही, एकदम भारी गाडी आहे. तुम्ही नाव ठेवणारे ठेवतात. तर काहीच फायनली सोनपतला आलोय तर आम्ही दोघं. सामान घेतलेली पेस्ट्री आणि सगळं प्लस तिथं होईल आमचं. सामान पैसे वगैरे चेक करतोय आता. पैसे जरा जाणार विरात मध्ये. मी नाही तू भरणार, तुझी पण असं मी बाईच केकचं हाल झालं बिहार. महाराष्ट्र पब्लिक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. JV9 ब्लॉग मध्ये. विशेष म्हणजे आज ब्लॉग घेतोय कारण पाऊस बी चालू आहे इकडं. समा आलाय मोहोळवरून खास. तर काहीच पावसाचं वातावरण बघू शकता तुम्ही इकडे. विशेष म्हणजे कासार रोड आमच्याकडे सगळ्यात भंगार रोड आहे इकडला, सगळ्यात भंगार. आणि त्या रोडला गाडी घेऊन आलोय, ती पण कोणच्या सगळे आल्टो गाडी घेऊन आलोय वेगळे. विषय म्हणजे आल्टो ही पण अडकायची ना आम्ही पण अडकायचं, दोन्ही वेगळे विषय. तर आमचे वडील पप्पा अडकले तिकडं, म्हणजे जेवायला वगैरे चालते बुलेटवर. बुलेट पण अडकली पूर्ण पावसामध्ये. आता ते तर विषय राहू द्या, बघू आता काय होतं काय नाही, तुम्हाला सांगतोय थोड्या वेळात. लागले बघ ना तू. हे काहीच इकडं म्हणजे पारदेशी लोक असतात ना, ते इकडे सगळे गेलेत. आमच्याकडे जेवायला गेले ते का पण इकडला एकदम भंगार रस्ता आहे साईडला. आता विशेष म्हणजे आम्हाला जायचं बार्शीला, समाला बर्थडे करायला. आणि बर्थडेचा केक बी काय आणलेला नाही. गेल तो 400-500 एक मी खर्च करेल. मग माझा खर्च केल्यासारखं वाटावं नाही ना जरा. तर काय थोड्या वेळ तुम्हाला अपडेट देतो काय विषय, गाडी कुठं अडकली काय. आणि आम्ही बघतो आता कुठं अडकली गाडी, कारण इकडे पाऊस लय पडला आज, लय घाण पडला पाऊस. मग गावकडलं वातावरण बघू शकता तुम्ही. आणि मी आलो व्हाईट शूज घालून घेतले त्यात. आणि काका मी कोणी येतील, गाडी त्यांची अडकली कुठे माहित नाही काय ते बघूया आम्ही. कुठे सांगतो काय कुठं अडकली काय. इकडे काहीच पूर्ण आवड घाण पाऊस पडला ना, लय म्हणजे नाद म्हणजे आता माझ्यासाठी चांगलं नाही ते, कारण बुलेट अडकली गाडी तिथं. जातो तुम्हाला थोड्या वेळ. गाईज इथं म्हणजे पारदे होते ना थोडे, त्यांना मी फोन दिला बघायला की ते त्यांना कोणाला कॉल करत होता. कोणत्या तरी वेगळ्याच लँग्वेज बोलले काहीतरी ते भोजपुरी म्हणतोय. अमन शो काहीतरी बोलले. तेजस्वी लोक है हमारे पास. काय म्हणून कळालं नाही. रेकॉर्डिंग नाही ना, रेकॉर्डिंग नाही होत माझ्या आयफोनला. काहीतरी वेगळं बोल्या समोसा काहीतरी म्हणल्या. जाऊ द्या ठीक आहे. रेकॉर्डिंग होत नाही ना, रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. आपण सर्च करून बघितलं असतं कुठली भाषा आहे काय. जाऊ द्या. वडील आमचे पुढे राहिले आणि मी मागं आलोय. काय करायचं का आमचं ते ऐकू येत नाही वाटत. आजोबा सरकारनं गेले साईडला. इकडून राईट नाही. तर गाईज एक बैल सुटलाय आणि दुसरा बैल बघू शकता कुठे गेलाय. आता गाडी तिकडेच अडकली, गाडी तर काय आणता आलं नाही आम्हाला. आणि बैल बघू शकता पूर्ण पाण्यात आहे बैल. आणि दुसरा बैल सुटलाय. तर आम्ही पण आता आणलंय, सोडलंय डायरेक्ट बार्शीला. भेटूया तुम्हाला. आमच्या घेऊन गेलो आमच्याकडे रोडला बघू शकता, कासरवाडी रोडला हा माणूस सोबत. तर बघूया गाईज काय होतं. समा आता केक घेणार आहे 1 लाखाचा. पाचशे विचार नाही आता. तर बघूया काय तुम्हाला थोड्या वेळात अपडेट देतो काय नाही. वातावरण जरा चांगलं झालंय आता. वातावरण तुम्हाला दाखवतो इकडलं. बघू शकता वातावरण शांत आहे एकदम. बार्शीला बघू पुढचा प्लॅन, तुम्हाला कळेल काय या गोष्टी काय घडतील काय नाही. ते सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये. समा इतके दिवस शांत होता आणि तिथं काय म्हणतो माहितीये का, मानसिकता बघा आता कशी आहे. तिथं पारती होती, पारत्यांनी हाक मारली मला की बाबा बहुत तेज हो रहा है. नाही ऐका ना आता काय कर बोल ना तू कन्व्हिन्स कर. तर विषय काय, पारत्यांनी मला बोलवलं की बाबा कॉल लावायचा आहे. त्यांना माहित नव्हतं काय विषय. समा म्हणला पळाला. तर काय तुम्हाला सांगतो काय विषय, तो विषय तुम्हाला सांगतो टीम मध्ये.
आबाऊची मानसिकता सांग तुम्हाला काय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मानसिकता सांगतो मानसिक. A few moments later. तर काहीच वडील गेलेत पकडायला, बघू शकता तुम्ही. बैल काय थांबा नाही का जागेवर. अरे पळा लागला ती एकदा पळा लागला. नाही पळू शकणार पण लई नाही समिती हो, पाय अडकणार त्याचा अजून. बैल पळायला लागला काहीच बघू शकता. बैल पकडला. नाही रे पकड नाही पकडतात त्याला काय. आपल्याकडे पळत येईन काय ती. काहीच बघू शकता तुम्ही नजारा. गावाकडलं वातावरण कसं असते, पुण्याकडलं वातावरण कसं असते पाऊस पडल्यावर. बघू शकता तुम्ही गावाकडल्या माणसांचं. बैल इकडे यायला आला. हुशार आहे बैल पण. हुशार आहे. क्या बोला तूने? अरे बापरे पकड म्हणते का ना व्हिडिओ. काय ते दाव तुटल्या बघू शकतो तुम्ही. थोडा हिंदीमध्ये सांगतो, थोडा मराठीमध्ये सांगतो. तो उसका है ना पूरा वो रहता है ना वो बांधने का दोरा. काय दोरा म्हणत नाही ना, काय म्हणते सांगा त्याला. मराठी बघा सर काजूर मराठी म्हणू रस्ती म्हणतात. फायनली बैलाला पकडलंय. आम्ही पण निघतोय आता. समा पण फुल तयारीमध्ये विषय. तो म्हटला नाही कंटेंट घ्यायच्या आता गेला कंटेंट. आता काय करू. ठीक आहे कंटेंट मी सगळ्यांना एक्सप्लोर करणार आहे. मानसिकता माणसाची काय असते बार्शीला. आता बघू इथून पुढे प्लॅन काय होतील काय नाही तुम्हाला डिटेल मध्ये कळेल. कारण गाडीची कुठली गाडी आहे काय गाडी कुठली आल्टो. इज्जत नाही, इज्जतचा विषय नाही. इज्जत मी खात नाही गाडीची, कारण गाडी आहे पाऊस आहे आम्हाला गाडी साथ देते आज हे महत्वाचं आहे. कारण पावसाची गाडी जर नसती तर आम्ही कुठे फिरणारच नाही. का बसला असता घरी आहे का तुम्ही. हा आता गाडी आहे चांगली आहे ना गाडी, काय विषय नाही. एकदम भारी गाडी आहे. तुम्ही नाव ठेवणारे ठेवतात पण गाडी आज पावसामध्ये भारी आहे. आम्हाला घरी पप्पाला सोडला आता. A few moments later. पुसू का गाडी एवढी साथ देते ना. गाडी पावसात साथ देते काही का असं ना. गाडी आहे हे महत्वाचं आहे. आम्ही डायरेक्ट निघतोय आता बार्शीला. तुम्हाला भेटेल ना जरा बघू शकता तुम्ही पाऊस का चालू आहे काय. पाऊस काय थांबा नाही. गाडी एकदम बाहेर. गुटखा खाय काय प्रूफ आहे. आम्ही धावलो आता. भाऊ काय करा नाही एकतर पाऊस थांबा नाही ना. म्हणजे थांबायची शक्यता वाटण. लाईट पण गेली बार्शीत लेटर. तर बघूया गाईस पाऊस थांबा नाही गेला. कंटिन्यू गाडी आम्ही पैठ. तर काही सामान पेस्ट्री घेतली केकच्या जागेवर. कारण कसं आहे आम्ही घेणार 300 रुपयाचा. समा घेईल पण त्याचा विषय नाही. पण ओच काय 300 रुपये खाणार पण नाही आम्ही केक. त्यात आम्ही जेवण करू. आम्ही चाललोय आता सरनोबत हॉटेलला वगैरे. आणि बार्शीत पाऊस काय थांबत नाही अजून. कुठंच पाऊस थांबत नाही. तर निघतोय आम्ही इथून तरी. पेस्ट्री घ्यायला खास रिटर्न आलतो आम्ही. पण पावसाच्या राड्यानं काय आम्हाला कुठं थांबता आम्ही नाही. भगवून ग्राउंड नाही ना कुठं काहीच करताही नाही. तर निघतोय काय आम्ही डायरेक्ट सरनोबतला. तुम्हाला भेटू तिथं. कंटेंट काय आली प्लस बैल सुटला आमचा. अरे काय लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि दुपारपासून एवढा घाण विजा चमकतात ना असं वाटत होतं आजला आज दिवस आहे आजचा. त्यातलं फिरायला आम्हाला घेऊन आलाय बाहेर. तर काहीच आम्ही बघू काय कंटेंट सापडला चांगला गोष्ट आहे. नाही सापडला तरी पण मी कंटेंट बनवेल. समा आहे जादा कंटेंटला. आणि पेस्ट्री घेतली बघू शकता तुम्ही. त्यांना 30 रुपयाचे. ते पैसे महत्वाचे नाहीत माणुसकी महत्वाचे आहे. चला 2 hours later. तर काहीच आलो फायनली जेवायला वगैरे. तर आता गाणे मला कॉपीराइट येईल माझी काय. तर काहीच फायनली सरनोबतला आलोय तर आम्ही दोघं. आणि सामान घेतलेली पेस्ट्री आणि सगळं प्लस तिथं होईल आमचं. समान पैसे वगैरे चेक करतोय आता. पैसे जरा जाणार विलात मध्ये. मी नाही तू भरणार. तुझी पण बघूया बर्थडे माझा होऊन झाला. केक बघ कसला आणलाय. मोठा घ्यायला लागलो. आम्ही जेवणाला पैसे खर्च करू. केकला कुठं खर्च करायचं उगाच काय गरज आहे. A few moments later. काय विचारलं का तुला. तर काय आम्ही जातो तिथं किती टाइम गेला जातो असं वाटायला मला. पेस्ट्री कुठं सांगा करतो माहिती पेस्ट्री कुठं ना काही सामान पेस्ट्री आणली त्याचं उद्घाटन करतोय. हॅपी बर्थडे करतोय. काही महत्वाचं म्हणजे केक आणलाय. भाऊ माणूस काय आहेत. नंतर माझे 1-2 मित्र आहेत ते म्हणले येतो बर्थडेला. परत आले नाहीत बर्थडेला वगैरे. काय आता काय बोलू तुम्हाला त्यांचं. पण ठीक आहे असू दे आता. असं मी बाईच केकचं हाल झालं बिहार. उलटी टाकली का ना. खाली टाकली उलटी टाकली. काय राव येड्याने करते ते. थांबा
गाईज हात येते माझ्या साईड सॉरी आता कसला वर चमका तुम्हाला चमका तुझ्या इकडे चुका है देख सकते हो एकदम हेल्दी वाला और समा और मैं ये देखो सकते हो भाई और मेरा कैमरा ना थोड़ा खराब हो चुका है वो पुणे में तर गाईज बिल बघा इथलं किती झालं आमचं पैसे एवढी नव्हती बिलाची इसीलिए समझ रहे हो आप तो गाइस खाना पीना हो गया अभी निकल रहे इधर से सब कुछ अच्छा लगा और बिल भी आपने देखा होगा 10,000 के आसपास चला गया इतना लगा नहीं था कि जाएगा लेकिन चलो अभी गया तो अभी समा भी शांत है मैं भी शांत हूँ रेड बुल नहीं लगता हो पाएगा आज क्या लगता हो पाएगा क्या हाँ रेड बुल हो जाएगा आपला नाही ना चालतं दे तू रेड बुलचे पैसे आता का पैसे संपले आमच्याकडे क्या बोला तूने पैसे संपले दादा बघूया काहीच काय होतंय तबपर्यंतचा हा शॉर्ट ब्लॉग होता मला माहिती म्हणजे आता मोठा ब्लॉग काय म्हणजे पडला नाहीये गाइस यहाँ पे मेरा हो रहा है ब्लॉग एंड अगर आपको ब्लॉग थोड़ा भी अच्छा लगा हो तो लाइक फॉलो शेयर जरूर करना और JV9 भाई को सपोर्ट कर तर गाइस ब्लॉग मी एंड केलता पण लास्ट सांगतो समा खास मोडवरून माझ्यासाठी आलता कारण बर्थडे टायमिंगला काय तो येऊ शकला नाही त्यामुळे आता आलाय तर गाइस इट करतो मी आणि विशेष म्हणजे आम्ही एन्जॉय वगैरे केला आज कारण बर्थडे टाइमिंग मध्ये पुण्यात होतो परत आलो तरी जरा टाइम भेटला नाही किंवा माझा वेगळं आज टाइम भेटला दोघाला मस्तपैकी एन्जॉय केला तुम्ही बिल पण बघितलं असेल मी दिले बिल हक्क ठीक आहे 100-200 नाही दिला असेल मित्र आहे ना त्याला फारल्याशिवाय कसं असं ठीक आहे त्यानं दिलं बिल आला बर्थडे वगैरे केला उद्या चाललाय माघारी आम्ही पण आहेत आता मी इथंच आहे भाऊ माझं काय गॅरेंटी नाही तरी पण माझं कॉलेज वगैरे निघते पुण्यावर तर तुम्हाला अपडेट द्यायचं चालेल गेमिंग चॅनल आपला गेमिंग चॅनल की सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि युट्यूब चॅनल पण ब्लॉगिंग चॅनल पण